नमस्कार मंडळी, टेस्टी टेल्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, होळीचा सण जवळ येतो आहे. होळी आणि पुरणाची पोळी हे समीकरण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा ही पुरणाची पोळी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत कशी बनवता येईल ते आज बघूया. चला तर मग लवकर साहित्य बघून घेऊया. तर पुरणाच्या पोळीसाठी लागणारं साहित्य म्हणजे आपण इथे 2 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ही जवळपास 250 ग्राम येत आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे इथे 1.5 वाटी साखर. इथे आपण गूळ स्किप केलेला आहे आणि ही साखर जवळपास 200 ग्राम आहे. 5 ते 6 विलायची घेतलेल्या आहेत. थोडंसं जायफळ हे आपण किसून नंतर टाकणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं आलं. हे पुरणपोळीला खूप छान चव देते आणि पचायला खूप हलकं असते. साहित्य आपलं बघून झालेलं आहे. आता आपण पुरणपोळीसाठी लागणारी डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया. दोन पाण्याने ही स्वच्छ धुतली तर त्यातला काय होतं मंडळी की कचरा वगैरे घाण जी असते ती निघून जाते आणि आपल्याला छान हायजेनिक पद्धतीने पुरणाची पोळी बनवता येते. आता मी दुसऱ्यांदा परत ही धुवायला घेतले मंडळी. डाळ अगदी स्वच्छ धुवून झाली आहे मंडळी. आता आपण ज्या वाटीने आपण या डाळ घेतली ती 2 वाटी, त्याच्या आपण बरोबर 3 वाटी पाणी हे आपण कुकरमध्ये टाकून 3 ते 3.5 वाट्या पाणी टाकून आपण डाळ चांगली शिजवून घेऊया, अगदी मऊ होईस्तोवर. आता आपण हीच डाळ कुकरमध्ये लावायला घेऊया. तर मित्रांनो, इथे कुकर घेतलेला आहे आणि आपली जी धुतलेली डाळ आहे ते मी इथे कुकरमध्ये लावत आहे. झाकून घ्यायचं छान. इथे मी गॅस सुरू केलेला आहे आणि कुकरच्या मस्त 6 ते 7 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे डाळ खूप छान शिजते. पुरणाच्या पोळीसाठी लागणारी जी पाती आहे ते पातीच्या पिठाचं प्रमाण आपण समजून घेऊ. ज्या वाटीने आपण साखर आणि डाळ घेतली होती त्याच वाटीचं माप आपण 2 वाटी घेऊया आणि ते छान चाळणीने चाळून घेऊया. चाळणी यासाठी गाळायचे की त्यातला जो अतिरिक्त कोंडा आहे तो कोंडा निघून जाणार आणि पोळी आपली अगदी मऊसूत होणार. त्यानंतर मंडळी आता आपण थोडं घालूया मीठ. यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा तुपाचं मोहन. या ठिकाणी मी 1 चमचा तूप घेतलेलं आहे आणि आता ते छान गॅसवरती गरम करून घेऊया. तर मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि आपण तुपाचं मोहन करून घेऊया. तूप छान गरम होऊ द्यायचं आणि मग जी आपण चाळलेली कणिक होती त्यावर आपण तुपाचं मोहन घालूया. या प्रकारे आपण या ठिकाणी पुरणाच्या पोळीसाठी लागणारी जी पाती आहे त्याचं मिश्रण आपण तयार करीत आहोत. आता आपण कणिक भिजवायला घेत आहोत आणि लागते तसं आपण पाणी घ्यायचं आहे. कणकीचा गोळा तयार झालेला आहे. आपण आता याला 15 मिनिट झाकून ठेवूया आणि आपल्या इथे शिट्ट्या झालेल्या आहेत 6. परत आपण 1 शिट्टी होऊ देऊया. 7वी शिट्टी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कुकरला मस्त थंड होऊ देऊया. ठिकाणी कुकर थंड झालेला आहे. आपण शिट्टी काढून घेऊया आणि आता डाळ आपण चेक करणार आहोत. अशा प्रकारे ही डाळ मऊ झालेली आहे. आता ही डाळ आपण ह्या चाळणीवरती ओतून घेणार. यातलं पाणी अजिबात राहता कामा नये डाळीमध्ये पुरण शिजवताना, त्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी डाळीतलं पाणी काढून घेणार आहोत आणि चाळणीवरती संपूर्ण डाळ ओतून घेणार आहोत. डाळ आपण चाळणीत काढून घेतलेली आहे
आणि डाळ छान मऊ झालेली आहे. आता आपण असं भांडा घेतलेला आहे. आता आपण यांनी छान डाळीला वाटून घेऊया. अशा प्रकारे डाळ पूर्ण वाटून घ्यायची. हे बघा, डाळ छान गाळून झालेली आहे, एकदम सॉफ्ट. आता आपण याला शिजवायला ठेवूया. गॅस सुरू केलेला आहे आणि अगदी मंद आचेवरती आपण ती डाळ शिजवायला ठेवूया. ती मंद आचेवर यासाठी की ती डाळ लागणार नाही, जळणार नाही. त्यानंतर यामध्ये आपण मगा घेतल्याप्रमाणे साखर ओतून घेणार आहोत आणि तिला अशी छानपैकी परतून घेऊया. त्यानंतर आपण आता जी विलायची घेतलेली आहे त्या विलायचीचे दाणे काढून घेणार आहोत आणि जायफळ जे आहे ते एकत्र थोडी साखर घालून मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. विलायचीचे दाणे काढून झाले आणि जायफळ पण घेतलेलं आहे सोबत. यामध्ये आपण थोडी अर्धी वाटी साखर घेणार आहोत आणि नंतर हे मिक्सरमधून छानपैकी बारीक करून मग आपण यात घालणार आहोत. विलायची, जायफळ आणि जे आपण साखर घेतलेली होती ती छान बारीक झालेली आहे. बघा, असं पावडरी टेक्स्चर झालेलं पाहिजे. आता आपण जे पुरण शिजवत आहोत त्यात आपण हे मिश्रण घालून घेऊया आणि छान परतून घ्यायचं. या ठिकाणी मी अद्रक सुद्धा घेतले, 2-3 तुकडे छोटे छोटे. ते आता आपण मिक्सरमधनं बारीक करून यात घालणार आहोत. काही जण डाळ शिजवताना सुद्धा ती अद्रकचा तुकडा टाकू शकतात. या ठिकाणी मी पुरण शिजवताना टाकलेला, काही फरक पडणार नाही. त्यामुळे चव, सुगंध आणि पचायलाही हलकं होणार. आलं आपलं बारीक करून झालेलं आहे. आता आपण ते पुरणमध्ये घालून घेऊया आणि छान मस्त एकजीव करून घेऊया. म्हणजे पुरणाला छान चव येते आणि पचायला पण खूप हलकं होते. आणि बघा, पुरणाला कसं पाणी आणि एकदम क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण पुरणाला अजून थोड्या वेळ होऊ द्यायचं. जोपर्यंत आपलं पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत याला असंच परतत राहायचं. मध्ये मध्ये असं पुरण ढवळत राहायचं, जेणेकरून ते बुडायला लागणार नाही, जळणार नाही आणि करपलं जाणार नाही. कारण का मग करपलं जर गेलं तर त्याची कडवट चव लागते. असं छान ढवळत राहायचं, त्याला असं लागू देऊ नका. हे बघा, असं लागू द्यायचं नाही. अगदी त्याचं जे तळ आहे ते आपल्याला स्वच्छ दिसायला पाहिजे. 7 ते 8 मिनिटं झाली, आपलं पुरण शिजत आलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करायला घेणार आहोत आणि त्याला थंड होऊ द्यायचं. हे बघा, गोळा छान सेट झालेला आहे. जवळपास 15 ते 20 मिनिट झालेली आहेत. तर आता आपण काय करूया, आपण पुरण पोळी लाटायला घेऊया आणि सगळ्यात आधी मी गॅस सुरू करते आणि तवा गरम व्हायला ठेवते. तर आता पुरणपोळी बनवायची कशी ती आपण एकदा पद्धत बघून घेऊया. कारण आपल्याला जेव्हा आपण हे गोळे छोटे छोटे करू त्यामध्ये आपल्याला हे पुरण भरायचं आहे आणि मग लाटून घ्यायचं आहे. तर ते व्यवस्थित बघून घ्या, नाहीतर ते पुरणपोळी फुटण्याचे खूप चान्सेस असतात. आता आपण हा गोळा घेऊया. साधारण खूप मोठे नको, खूप छोटाही नको. आणि आता आपण छान असा गोल करून घ्यायचा आणि त्याचा गोल असा लाटून घ्यायचा. अशा पद्धतीने आणि त्यात मग पुरणाचं सारण भरायचं. अशा पद्धतीने हा गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असं भरायचं. पद्धतीने गोल 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 असं फिरवायचं व्यवस्थित. तर छानपैकी असं त्याला गोल आकार द्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण मोदक करतो की नाही त्या पद्धतीने तो भरत जायचा आणि याला असा व्यवस्थित असा मोदकासारखा आकार येऊ द्यायचा. आणि वर आलेली जी जास्तीची एक्स्ट्रा कणिक आहे ती थोडी काढून घ्यायची. हे बघा, मी अशी काढलेली आहे आणि व्यवस्थित असा गोळा दाबून घ्यायचा. बघा,
हलकासा घोळण्याचा हात घ्यायचा, हलकासा घोळण्याचा हात घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने लाटायला घ्यायचे. हलक्या हाताने यासाठी की ते पुरण मग पोळीतनं फुटणार नाही. हे बघा अशा पद्धतीने. थोडंसं तूप या ठिकाणी आपण टाकणार आहोत, अगदी थोडंसं, आणि त्यावरती अशी पोळी हलक्या हाताने आपल्याला टाकायची आहे. अशा प्रकारे ही शिजवून घ्यायची छान, आणि पोळी शिजल्यानंतर तिला परतवत राहायची. हे बघा अशा पद्धतीने. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे. हे बघा मंडळी, मस्त गरमागरम तुपाने चमकणारी पुरणपोळी तर अगदी परफेक्ट तयार झाली आहे. मऊसूत पोळी आणि आतलं गूळ डाळीची सुगंधी, गोड पुरण आणि प्रत्येक घासात जणू घरगुती प्रेमाची चव आहे. अशी घरगुती प्रेमाने बनवलेली पुरणपोळी मिळाली की बाहेरच्या कोणत्याही गोड पदार्थाची आठवणही येत नाही. तुम्ही पण ह्या होळीला पुरणपोळी नक्की करून बघा आणि कशी जमली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद.